धर्मांतराचे जाळे पुणे शहरात शंतनू कुकडे पेरत होता। शंतनू कुकडे हा राष्ट्रवादी पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाचा उपाध्यक्ष आहे। माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा आरोप। पुरी समज पोलीस स्टेशन मध्ये शंतनू कुकडे नावाच्या इसमावर गुन्हा दाखल केला होता आणि तो गुन्हा यासाठी दाखल केला की एका मुलीने त्याच्याबद्दल तक्रार केली होती आणि तक्रार केल्यानंतर असं लक्षात आलं की तो एका पक्षाचा पदाधिकारी आहे आणि त्या पक्षाचा पदाधिकारी या नात्याने त्याचे पुणे शहरामध्ये राजकीय लोकांमध्ये त्याचा वावर आहे। आणि ज्यावेळेला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यावेळेला माझ्या तिथले पीआय गीते साहेबांना भेटलो आणि त्यांना मी सविस्तर काय माहिती विचारायला सुरुवात केली तरी ते काय मला समाधानकारक उत्तर देत नव्हते। त्यामुळे मी काल ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये माझं जे काय म्हणणं होतं ते तुम्ही बघितलंय, पण त्याच्यामध्ये सखोल माहिती घेतली असताना अनेक लोकांनी माहिती दिली असताना त्याच्यामध्ये तो एक क्लब चालवत होता, पब क्लब चालवत होता आणि 2-3 ठिकाणी त्याचे फ्लॅट होते। त्या फ्लॅटवर ज्या लहान लहान मुली आहेत ज्यांना आर्थिक व्यवस्था नाही, शिक्षण कमी आहेत आणि एक असा गोंडस एनजीओ चालून त्या मुलींना त्या ठिकाणी आणून ठेवणं आणि त्यांच्याशी अनैतिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न करणं अशा अनेक त्याच्या तक्रारी आता पोलीस स्टेशनला यायला लागल्यात। आणि तो आल्यानंतर त्याच्यामध्ये त्या मुलींना मग आम्हीच दाखवायचं, त्यांना तिथे ठेवायचं। नंतर त्या ठिकाणी अनेक राजकीय लोकांचा आणि अनेक पोलीस अधिकारी असतील किंवा एक शासकीय अधिकारी असतील त्यांचा त्या ठिकाणी वावर होता अशा तिथल्या नागरिकांनी माहिती काल आम्हाला दिली आणि दिली असताना मग आम्ही महिला आयोगांकडे बोललो। मग त्या रुपालीताई चाकणकर आहेत त्यांनी कमिशनरला एक पत्र दिलेलं की ह्याची सखोल चौकशी व्हावी, पण तो राष्ट्रवादी पक्षाचा एक अल्पसंख्याक आघाडीचा सदस्य किंवा एक पदाधिकारी म्हणून आम्ही अजून चौकशी करायला सुरुवात केली तर त्याचं मोठं जाळं ह्या भागामध्ये आहे आणि धर्मांतर सारखा धर्मांतर म्हणजे तो ख्रिश्चन समाजाचा आहे आणि तिथे धर्मांतर कसं वाढेल किंवा हिंदू मुलं मुली कशी त्याच्या धर्मात आणता येईल हे सगळं काम तो त्या ठिकाणी करताना अनेक माहिती समोर आल्या। तशी आम्ही पोलिसांनाही माहिती दिली, तशा तक्रारी बी केल्यात आणि त्याच्यामध्ये करोडो रुपयाची देवाणघेवाण त्याच्या खात्यातून झालेली। त्याला कुठल्या परदेशातून पैसे आले, ती काय सभासद आपल्या धर्मदायकाकडे नोंदणी आहे का आणि करोडोचे ट्रान्सफर त्यांनी अनेक लोकांना केले। त्याच्यावर काम करण्याची बी नावं मी काल टाकले, पण आताही परत सांगतो मुसा नावाचा एक त्याचा मित्र आहे, मुनीर एक आहे, प्रतीक आहे, सागर आहे, जैन नावाचा एक इसम आहे, तो आता मुंबईत कुठेतरी असतो आणि पूनम नावाची एक मुलगी त्याच्यावर काम करते आणि अनेक राजकीय लोकांचे त्याचे संबंध आहेत आणि ह्या माध्यमातून त्यांनी करोडो रुपयाचे पैसे एनजीओच्या नावाखाली प्रायव्हेट लोकांना देताना आढळून येते। आता त्याचा तपास चालू आहे। आमचं एक म्हणणं आहे की जर धर्मांतर करत असेल तर त्याच्यावर कडक बंदोबस्त झाला पाहिजे। जर त्या मुली आणल्या होत्या, त्या 5-6 मुली त्या ठिकाणी होत्या तिथं पब चालवायचा, तिथे लोकांच्या तक्रारी, मग तो पब चालवताना पोलिसांना का लक्षात आलं नाही आणि मग जर एवढं उघडपणे त्या ठिकाणी राजकीय लोकांचा वावर त्या ठिकाणी असेल तर मग पोलिसांनी त्याच्यात हलगर्जीपणा नाही केला पाहिजे या सगळ्या प्रकरणामध्ये। आणि याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा की अनेक मुली तिकडे आलेले आहेत आणि त्याचा तपास पोलीस करत नाही। आम्ही पोलीस आयुक्तांना हे पत्र मी पाठवलं की हा तपास एक चांगला सक्षम अधिकारी जेणेकरून तो त्या तपासामध्ये दीर्घाई किंवा काही त्या त्रुटी नाही ठेवणार असा एक अधिकारी त्याच्यावर नेमला पाहिजे। तसेच आम्ही महिला आयोगालाही तक्रार केली, त्यांनी पत्र दिलं। म्हणजे ह्याच्या मागचा संपूर्णपणे छडा लावून पुणे शहराच्या संस्कृतीमध्ये पुणे शहराची बदनामी करणारी ही घटना आहे, काळिंबा फासणारी घटना आहे। आम्ही अजितदादांना बी विनंती करणार की अशी लोक जर तुमच्या पक्षात जर चुकीचं काम करत असेल तर त्यांनाही पक्षातनं तुम्ही यांना बाजूला केलं पाहिजे, जेणेकरून पक्ष अध्यक्ष ते असतील, पक्षाची बदनामी होती, अध्यक्षांची बदनामी होती आणि अशी जी लोक आहेत
समाजामध्ये वावरणारी पक्षाचा आधार घेऊन आणि एक राजकीय प्रतिष्ठा आणण्यासाठी करोडो रुपये त्याच्यामध्ये त्यांनी खर्च केलेत असं लक्षात आलं. तर ह्या सगळ्या लोकांचा तपास करावा, ज्यांची नावं आम्ही दिलेली पोलिसांना. ही नावं मी पोलिसांना दिलीत. काल पोलिसांनी त्याचा तपास बी चालू केला. त्याच्यामध्ये मोठं रॅकेट हे पुणे शहरात सापडणार आहे. आणि जर पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये जर तो पब चालवत असेल तर ही सगळी पद्धत चुकीची आहे आणि ह्याला पोलिसांनी जर बसवली पाहिजे. यासाठी काल मी गीते साहेबांना भेटलो. कमिशनर साहेबांना बी आता मी भेटणार आज आणि त्याचं पत्र व्यवहार बी करणार आहे. तर आमची विनंती की हा तपास पोलीस स्टेशनचे समर्थ पोलीस स्टेशनचे गीते आहेत यांच्याकडनं काढून हा सक्षम अधिकारी दिला पाहिजे. कारण 2-3 दिवसात त्यांनी कुठेही या प्रकरणाची कोणालाही माहिती किंवा कुठलेच सगळं दडपण्याचा प्रयत्न करताना दिसत होता. म्हणून आम्ही काल गेलो. आज तुमच्या माध्यमातून आम्ही कमिशनर साहेबांना विनंती करतो, पत्र बी देतो की हा तपास योग्य रीतीने झाला पाहिजे आणि जेणेकरून या पुणे शहरामध्ये अशी जी लोक आहेत, नरदाम लोक आहेत, त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. नाही, त्याच्यामध्ये 2-3 दिवस कुठल्या प्रेसला बातमी नाही, तुमच्याकडे कोणाकडे बातमी नाही. मग एवढा मोठा गंभीर जर गुन्हा असेल तर त्यांनी वरिष्ठांना कळवायला पाहिजे होतं आणि त्याची माहिती प्रसारित करायला पाहिजे होती. की पोलिसांनी एखादा गुन्हा दाखल केला असेल तर त्याची माहिती प्रेसला आली पाहिजे, पण ती कुठल्या प्रेसला जास्त दिसली नाही. आणि जर एवढा मोठा गंभीर गुन्हा आहे, करोडो रुपये परदेशातून येतात आणि ते आपल्या देशामध्ये खर्च केले जातात आणि त्याला राजकीय वलय घेऊन राजकीय लोकांच्या सहवासात राहून जर तो एकदम असं हे जर उद्योग करत असतील धर्मांतराचे, पबचे, मुलींवर अत्याचार करणारे, तर याचा सखोल तपास झाला पाहिजे. आणि याच्यामध्ये मी गीते साहेबांना हे सांगितलं की याच्यामध्ये डिलिंगचं काम जर होत असेल तर हे सगळं संशयास्पद वागणूक तुम्ही करू नका. काल मी त्यांना बोललो आणि त्यांनी मला शब्द दिला की आम्ही व्यवस्थित त्याच्यामध्ये तपास करू. नाहीतर आम्ही आता आयुक्तांना पत्र देतो की हा तपास त्यांच्यावर काढून सक्षम अधिकाऱ्यांकडे द्या. मुली समोर आल्यात का या सगळ्या विषयात? मुली समोर आल्यात का ज्यांना विक्टीम म्हणजे त्यांच्यावर अत्याचार झाले किंवा ज्यांचा वापर झालाय किंवा त्यांचं धर्मांतरण करण्याचा प्रयत्न झाला, अशा कुणी मुली समोर आल्यात? आता याच्यामध्ये ज्या मुली पोलीस स्टेशनला गेल्या त्या पोलीस स्टेशनला तक्रार आली, म्हणजे त्या मुली पोलीस स्टेशनकडे आल्यात. आता पोलिसांनी याच्यामध्ये तपास केला पाहिजे की त्यांनी वर्षानुवर्ष कुठं कुठं हे उद्योग केलेत. म्हणून तर आम्ही हे म्हणतो की सक्षम पोलीस अधिकारी त्याच्या ठिकाणी नेमून त्याचा पूर्ण छडा लागला पाहिजे आणि त्याचं बँक अकाउंट तपासलं पाहिजे. हे बँक अकाउंटमधनं कुठनं पैसे आले, कोणाकोणाला दिले आणि कसे कसे दिले याची माहिती त्यांनी आम्हाला दिली पाहिजे. तसं आम्ही पद्धत पण तो तपासात ते आता त्याला ऍक्ट बी पोसो काहीतरी एक मुलींवर अत्याचार करतो तर त्याचाही त्यांनी त्याला कलम लावलेला. पण याच्यावर न थांबता त्याचा पूर्ण तपास झाला पाहिजे आणि हा सगळा तपास पूर्ण झाल्यानंतर योग्य ते त्याच्यावर गुन्हा दाखल ऍडिशनल काय करता येईल हे केलं पाहिजे आणि जिथे जिथे हे प्रकार घडलेत तिथल्या जागा सील केलं पाहिजे. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पुण्यातले कुणी पदाधिकारी सहभाग आहे का किंवा त्यांचा काय पाठिंबा या शंतनू कुकडे याला आहे का? शंतनू कुकडे हा राष्ट्रवादीचा अजितदादा गटाचा पदाधिकारी असा आढळून आले, अल्पसंख्याकांमध्ये काम करतो. पण त्याच्या आजूबाजूला जे वलय आहे त्याचा अजितदादांनी तपास करावा आणि अशा लोकांना कडक शासन करावं. जर चुकीची लोक या समाजात वावरत असतील तर त्यांना पक्षातून काढून टाकावं. मी रुपालीताई चाकणकरांना तसं काल त्यांचंही लक्ष असतं पुणे शहरातल्या या सगळ्या ह्याच्यावर मी बोललो. असं कुणी आले का पदाधिकारी किंवा शहरातले त्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांचं सुद्धा याला पाठिंबा किंवा सहभाग आहे नाही? याच्यामध्ये त्याच्याबरोबर तो अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर कार्यक्रम करताना तुमच्या माध्यमातूनच मी काल बघितलंय आणि पुण्यातले सगळे राष्ट्रवादीचा तो लीडर आहे ना, त्यामुळं ते असणार. त्याच्यामुळे काय वैयक्तिक कोणी एक माणूस नव्हता तर अख्ख्या पक्षाची लॉबिंग त्याच्याबरोबर होती. मग त्याला पाठीशी कोणी घातलंय का हे पोलिसांनी शोधलं पाहिजे किंवा दादांनी शोधलं पाहिजे आणि दादांनी कडक कारवाई त्याच्यावर केली पाहिजे. कारण हा एका पक्षाचा विषय ना, पुणे नगरीचा विषय. पुणे शहरामध्ये जर अशा पद्धतीने जर मुलींना घेऊन अत्याचार करत असेल आणि काल पोलीस तपासामध्ये तो असा म्हणला की मला काय कळत नव्हतं त्या पोरी मायाबरोबर काय करत होतं. म्हणजे इतकं निर्लज्जपणे तो काहीतरी वाक्य त्या ठिकाणी बोलताना आढळून येतोय. म्हणून याचा सखोल तपास झाला पाहिजे आणि जर त्या मुली जर तक्रार करते तर त्या मुलीवरच असा आक्षेप घेत असेल तर चोराच्या उलट्या बंबा म्हणून त्याच्यात जातीने लक्ष घातलं पाहिजे. पोलिसांचा उल्लेख केला, पोलिसांनी माहिती केली तर संपूर्ण पोलिसांचा रोल काय असावा?
नाही, आता त्यांनी मला हे सांगितलं की तपास चालू आहे आणि पोलिसांना तपास 3 दिवस लागतच नाही, एका तासात तपास होतो. पण त्यांनी तो दडपण्याचा प्रयत्न करतात ते काय मला बोलले नाही. म्हणून तर त्यांनी त्याच्यामध्ये काहीतरी लपवायचं काम चाललं होतं, म्हणून मी काल लगेच ट्विट केलं आणि त्याच्यामुळे मग तुम्हालाही कळवलं तुमच्या माध्यमातून. आणि कमिशनर आणि रुपालीताईंनी काल पत्र दिले की आता सखोल तपास झाला पाहिजे. म्हटलं की तुम्ही सगळ्या अफवांची तपासणी केली, साधारणतः कोट्यावधीचा व्यवहार झाला असं तुम्ही नाही, साधारण किती रक्कम तुमच्या याच्यात आढळली? आणि मी तपासणी नाही केली, पोलिसांना तपास करायला लावला की ह्याच्यामध्ये जी रक्कम आहे ही रक्कम माहिती घेतली मी, त्याच्यामध्ये ही करोड रुपयाची रक्कम ही लोकांना वाटलेली आहे आणि त्या बऱ्यापैकी त्याच्या आजूबाजूचे जे सर्कल आहे त्यांची नावं बी दिली. ह्या लोकांची तपासणी केली तर तुम्हाला बऱ्यापैकी त्यामध्ये तथ्य मिळून त्यांची नावं बी दिली. हे प्रश्न आहे की 20 वर्षापासून चालू आहे आणि धर्मांतरातले किती लोकांना असं आकडा आहे का तुमच्याकडे? नाही, याच्यापेक्षाही जास्त पोलीस तपास करतील आणि आम्ही त्याच्या पाठीशी आहे. त्याच्यामध्ये त्याच्याकडं माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी जे कार्यक्रम घेतले त्याच्यामध्ये त्या कार्यक्रमामध्ये बी काही लोकांचा सहभाग होता आणि त्याच्यामध्ये फंड किती येतो आणि काय ना तसं काय आपल्याला कळत नाही, पण पोलिसांच्या तपासामध्ये तो आता आपल्याला कळेल. आणि याबाबत पक्षाच्या कार्यक्रमासाठी सुद्धा या फंडिंगचा वापर झालेला आहे का? नाही, ही चौकशी पोलिसांनी करावी. चुकीच्या लोकांना जर फंडिंग केलं असेल आणि हा पैसा जर परदेशातला असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी आमची मागणी राहणार आहे, ती पुढे बी राहणार. पक्षप्रवेश वेगळी भूमिका आहे आणि वक्फ वेगळी भूमिका आहे, त्यात मागे पुढे काही नाहीये. भाजपला मदत केली म्हणजे हिंदुत्व आणि विरोध केला तर हिंदू नाही. आणि कुणी प्रवेश करत असेल तर करू द्या. विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांची प्रतिक्रिया. समाधी बांधली, या सगळ्या गोष्टी कुराणाचं कुठं परत सापडली तर ती मस्जिदमध्ये जमा केली पाहिजे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलं. त्यामुळं त्यांना एक सर्व धर्माचा आदर करणारे होते असं मी म्हणेल. सेक्युलर शब्द वापरायचा का नाही वापरायचा तो त्याचं एवढं मला हे नाही, परंतु सर्व धर्माचा योग्य आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज होते एवढं तर नक्की. त्या कामरा विरोधात रिटर्न कंप्लेंट दाखल झाली आहे की त्याला जे जगभरातनं पैसे आलेले आहे आणि मोठ्या प्रमाणात पैसे आले, या सगळ्या प्रकरणाची चौकशी करा. नाही बाकी ते जुने आरोप माहिती आहे तुम्हाला, टेरर फंडिंग आहे. तुम्ही निवडणुकीला वाटले त्याची पण चौकशी करा, अशी पण मागणी करा. निवडणुकीला घरोघरी जाऊन वाटले खोकेच्या खोके, मला वाटतं त्याची पण चौकशी झाली पाहिजे. कामराची व्हायला काहीच हरकत नाही, परंतु ही पण झाली पाहिजे. हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की सावरकरांचं जे पुस्तक आहे ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल विकृत लिखाण करण्यात आलेलं आहे त्या पुस्तकावर बंदी घाला. मी वाचलेलं नाही कोणतं पुस्तक आहे, परंतु संभाजी महाराजांचा उल्लेख चुकीचा असेल तर तो काढायची मागणी होऊ शकते. पुस्तकावरच बंदी घाला म्हणणं मला नाही योग्य वाटत. मिठी नदी कंत्राट घोटाळ्यात आतापर्यंत 10 कंत्राटदारांची चौकशी झाली आहे. गाळ काढण्याच्या प्रकल्पात मोठी अनियमितता आणि सगळं केलेलं आहे तुम्ही सगळ्यांनी, असा तो आक्षेप आहे. त्याबाबत तक्रार दाखल झाली. आता सत्ता तर आमची मागच्या किती वर्षांनी नाही आहे ना. मागच्या काळात काय झालं 2-4 वर्षात हे तपासा सगळ्यात आधी मिठी नदीच्या संदर्भात. मी तो म्हणतो नमामि गंगेपासून तर मिठी नदीपर्यंत सगळ्याच्या चौकशा झाल्या पाहिजे. ते हर्षवर्धन सपकाळ त्यांचं दुसरं स्टेटमेंट आहे की महायुतीच्या नेत्यांना गजनी सिंड्रोम झालाय. पेरणी हंगामापूर्वी शेतकरी कर्जमाफी करा अन्यथा आंदोलन करू. ज्या पद्धतीनं महायुतीनं निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याची घोषणा केली, त्यांच्या वचननामा जाहीरनामा त्याच्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमुक्तीचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. परंतु आता महायुतीचे नेते अजितदादा स्वतः बोलले की मी कधी कर्जमाफी बोललोच नाही. बाकीचे काही कॅबिनेट मंत्री सुद्धा बोलले कर्जमुक्ती आम्ही कधी बोललेलोच नाही. मग याचाच अर्थ निवडणुकीला फक्त मतं घेण्यासाठी शेतकऱ्यांची फसवणूक तुम्ही केलेली का? तसंच लाडकी बहीण 2100 रुपये द्यायचं कबूल केलं होतं, कुठं बजेटमध्ये 2100 रुपयाची तरतूद केली? म्हणून हे महायुतीचं सरकार हे खोटारडं सरकार आहे, खोटं बोलणारं सरकार आहे, शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ सोडतंय. आणि म्हणून मला असं वाटतं अशा सरकारला निश्चित जनता योग्य वेळी योग्य तो धडा देईल. तुम्हाला डिवसणारं वक्तव्य एकनाथ शिंदेने केलेलं आहे. डॉक्टर नसलो तरी मी मोठमोठी ऑपरेशन केली आहेत, कोणाच्या मानेचा तर कोणाच्या कमरेचा पट्टा निघून गेला आहे. गद्दारी करणारे लोक असं काही बोलतात.
स्वतः गद्दारी केली कशी लागली? कामराचं गीत का लागलं तुम्हाला? हा माझा त्यांना प्रश्न आहे. जर तुम्ही एवढे चांगले डॉक्टर आहे, मग कामराचं विडंबन गीत तुम्हाला का झोंबलं तुमच्या लोकांना? एवढंच माझा प्रश्न आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगचे 5 लोक संशयित अटक केलेले आहे. मुंबईत काहीतरी घातपात केला आणि कोणाला मारण्याचा त्यांचा डाव होता असं आहे. याला जोडून असं की सुरेश धस काही दिवसापूर्वी म्हणाले होते की बिश्नोई गँगच्या लोकांनी मला मारण्याची कोणीतरी सुपारी दिली आहे, असं सगळं केलं आहे. त्यात 5 संशयित मुंबई पोलिसांनी अटक केली. कसं बघतं या सगळ्या सिनारिओकडे? नाही, मला तर जास्त त्याच्यातली माहिती नाही, परंतु बिश्नोई गँग ज्या पद्धतीनं मागच्या काळात जे मुंबईचे एक माजी आमदार आहे त्यांच्या हत्येमध्ये त्यांचा सहभाग आढळलेला आहे आणि ही गँग अशा पद्धतीनं कार्यरत असेल. सुरेश धस वगैरेचं मला माहिती नाही, त्यांचं काय दिलं असेल नसेल दिलं. सुरेश धस स्वतःचं महत्त्व वाढवून घेण्यासाठी काही बोलत असतील, परंतु अशा गुन्हेगारी वृत्तीच्या गँग्स मुंबईमध्ये येऊन काही प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं सरकारने कडक कारवाई केली पाहिजे. बीडच्या गुन्हेगारीवरून पंकजा मुंडे आणि अजित पवारांची 2 स्टेटमेंट आहेत. पंकजा मुंडे म्हणतात की 4 पोरांमुळे बीड जिल्हा बदनाम करू नका, बीडमधल्या जातीला बदनाम करू नका, माझ्या जातीला बदनाम करू नका, असं पंकजा मुंडेचं टू बी स्पेसिफिक वक्तव्य आहे. आणि ते पुढं आणखी एक वळण म्हणलं आहे, काही चुकीच्या लोकांना मोकळीक दिल्यामुळे बीडची बदनामी. मला असं वाटतं बीडचा लढा हा काही जातीयवादाचा लढा नाही, हा गुन्हेगारी विरुद्ध लढा आहे. मग गुन्हेगार कोणी असो, तो वाल्मिक कराड असो नाही तर तो कोण खोक्याभाई वगैरे असो, त्याच्यात जातीपातीचा काही संबंध मला असं वाटत नाही. परंतु बीडमध्ये ज्या पद्धतीनं गुंडागर्दी गुन्हेगारी वृत्ती वाढलेली आहे आणि याला प्रोत्साहन देणारे खतपाणी घालणारे बीडचेच लोक आहेत. मग ते कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे याच्याशी आम्हालाही काही घेणं देणं नाही. जातीपातीवर गुन्हेगारी ठरत नसते किंवा गुन्हेगार ठरत नसतो हे सत्य जरी असलं, परंतु बीडमध्येच अशी गुन्हेगारी का फोपावली, कोणी फोपावली याचा विचार पंकजाताईंनी करावा असं मला तरी वाटतं. लोकांनी म्हणजे काय, सामान्य लोकांनी का राजकारणी? राजकारणी नाही, सामान्य लोक कशाला गुन्हेगारी करतील? बीडचे राजकारणी जे आहेत सगळ्या पक्षाचे, मी कोणत्या पक्षाविषयी कोणत्या व्यक्तीविषयी बोलणार नाही, परंतु अशा गुंडागर्दीला प्रोत्साहन बीडमध्ये सातत्यानं दिलं गेलेलं आहे. अशा बीडमध्ये घटना घडलेल्या आहेत आणि मला वाटतं त्या घटनांना संरक्षण राज्यकर्त्यांनी दिलेलं आहे आणि मग ते सत्ताधारी पक्षातले असतील नाही तर विरोधी पक्षातले असतील. पण एखाद्या मंत्र्यांनी अशा पद्धतीने विधान करणं की माझी जात बदनाम करू नका गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर, आता ते जात म्हणून राजकारण करत असेल तर त्यांची भूमिका असेल ती, त्यांना तेवढ्या जातीपुरतंच मर्यादित राहायचं असेल तर त्यांची भूमिका असू शकते. अजित पवार हे म्हणाले की विकृत लोकांना सरळ करणार, दादागिरी गुंडगिरी खपून घेणार नाही, कोण कितीही मोठ्या बापाचा असो, राजकीय नेत्याचा जवळचा असो, सरळ करणार. अजित दादा 2 महिन्यापूर्वी तेच बोलले होते ना, आताही तेच बोलले, काही झालं नाही. 2 महिन्यात आणखी गुन्हे वाढलेले बीडमध्ये. बावनकुळेंचं दुसरं आहे की मुंबई पालिकेमध्ये मुस्लिम मतावर ठाकरे गटाचा डोळा आहे, त्यासाठी त्यांनी ही अशी भूमिका घेतली. तुमचा कोणत्या कोणत्याच्यावर डोळा आहे ते जरा बघा. तुम्ही पण तर डोळेच ठेवता ना कुठं ना कुठं. तुम्ही डोळे बंद करून तर नाही करत ना काही. विचारू का शेवटचं, कुसुमाग्रज अध्यासन आणि मराठी, तर त्याच्यात देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की जेव्हा कुसुमाग्रज अध्यासन उघडू, आता तिथे काम तर होत नाही आणि त्याचं जे थोडं बहुत काम झालंय त्याचं उद्घाटन देवेंद्र फडणवीसांना वेळ नाही म्हणून झालेलं नाही अजूनपर्यंत. दिल्लीचं ना, खरं तर दिल्लीमध्ये हे कुसुमाग्रज अध्यासन केंद्र होतं हे चांगली गोष्ट आहे. माझ्या माहितीप्रमाणे साहित्य संमेलनाच्या काळामध्येच याचं उद्घाटन ठरलं होतं, वेळेअभावी अजून झालेलं नाही. आणि मलाही असं वाटतं की कामकाज सुरू व्हावं, उद्घाटन ज्यावेळेस व्हायचं त्यावेळेस होईल, त्यासाठी कोणाची वाट पाहू नये त्या संस्थेने सुद्धा, असं मला तरी वाटतं. काल एक राजीनामा समोर आला होता, तर राजीनाम्यामध्ये तुमचे कुठेतरी आभार मानले, खैरेंवर नाराजी व्यक्त केली, खैरेंनी त्या व्यक्तीला मारायची धमकी दिली, 2 कानाखाली मारेल म्हणून, तुमच्यावर नाराजी व्यक्त केली. ठीक आहे, झालं त्याला. खैरेवर एक प्रश्न बोलावा की ते म्हणतात अंबादास माझा ऐकत नाही, माझ्याशी बोलत नाही, मला कार्यक्रमाला बोलवत नाही, तर इतका ज्येष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर तुम्ही काहीतरी बोलणं अपेक्षित आहे मला. मी काहीच बोलणार नाही. खैरे साहेब ज्येष्ठ नेते आहेत आमचे, मार्गदर्शक आहे आमचे, आणि मी अशात तरी कोणत्याच कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नाही. आता माझ्या घरी लग्न झालं तर मी त्यांना स्वतः घेऊन गेलो होतो, स्वतः त्यांना गाडीत फिरवलं होतं
सगळ्या व्यवस्था दाखवल्या होत्या. त्यावेळेस माझ्या घरचं लग्न होतं, मी त्यांना बोलवलं होतं, मानाने बोललो होतो. बाकी पक्षाच्या कार्यक्रमात काही मानपान कोणाचं नसतो. तुम्ही एवढं सगळं विचारता वगैरे असं तुम्ही म्हणताय, तरी ते असं का बोलतायत? आता तुम्ही त्यांना विचारा ना. पण तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमामध्ये चक्क त्यांचे आशीर्वाद घेता, पाया पडता, हो. त्यांना मान सन्मान देता, मग ते असं का म्हणतात की अंबादासदानी मला विचारतच नाही? जेव्हा मी तर आठवड्याला 15 दिवसाला त्यांना जाऊन भेटत असतो, त्यांचं दर्शन करतो, त्यांना स्वागत करतो, मानपान ठेवतो. आता याच्यावरती काय पाहिजे असेल मला माहिती नाही. ऑगस्टपर्यंतच तुम्ही विरोधी पक्षनेता आहे, नंतर बघू. शिवसेना नेता आहे ना मी, त्याला थोडी कोणी थांबवू शकतो.